गुड मॉर्निंग. आज होता वर्षातला सगळ्यात आनंदाचा दिवस, तो म्हणजे बाप्पांना घरी आणण्याचा दिवस. आज बाप्पांना घरी आणण्यासाठी मोदक तर बनवले, पण मी पण खूप मस्त टकाटक तयार झाले. म्हणजेच फटाफट तयार झाले. अगदी पटापट लिपस्टिक आणि सगळ्यात महत्त्वाचा अलंकार म्हणजे टिकली लावून छान-छान तयार झाले. पण सगळ्यात जास्त टास्क होता, की मी ज्वेलरीचा, कारण कोणता नेकलेस घालू किंवा कोणती ज्वेलरी घालू हेच ठरत नव्हतं. त्यानंतर मग मी त्याच्यानंतर असे 2-3 नेकलेस ट्राय केले आणि मला कुठलंच आवडेना. मला कळेना, की मी नक्की मोठ्या मंगळसूत्राबरोबर कोणती ज्वेलरी ट्राय केली पाहिजे. त्यानंतर मग मी मोठं मंगळसूत्र घातलं आणि त्यानंतर हा छोटासा नेकलेस घालून मी फायनली तयार झाले. आणि जशी मी फटाफट उत्सुकतेने तयार झाली होती, तशीच बाप्पा पण घरी यायला निघाले होते. माझे मिस्टर आणि सगळे लहान मुलं घरातली गेले होते. दीर आणि सगळे बाप्पाला आणायला. बाप्पा घरी येण्यासाठी निघाले होते गाडीत बसून आणि आम्ही पण सगळे खूप जास्त एक्सायटेड होतो बाप्पांच्या स्वागतासाठी. तर फायनली प्रवास करून बाप्पा घरी आले. प्रवास म्हणजे थोडाच लांबून आले होते, जास्त लांबचा नव्हता प्रवास. बाप्पा घरी आल्यानंतर खूप मनापासून आणि खूप जास्त उत्सुकतेने त्यांचं स्वागत केलं. छान बाप्पाची दृष्ट काढली, बाप्पाची आरती करून घेतली, बाप्पाचं छान घरात वेलकम केलं मी आणि माझ्या जाऊबाईंनी. वर्षभराचा जो काही आटापिटा असतो तो सगळ्यात महत्त्वाचा या सणासाठी असतो. म्हणजे आमच्यासाठी तरी वर्षभरातला सगळ्यात महत्त्वाचा सण असतो बाप्पांची प्राणप्रतिष्ठा, म्हणजे बाप्पांना घरी आणायचं तो दिवस. आणि तो आज होता, त्यामुळे आम्ही सगळेच खूप जास्त एक्सायटेड आणि खूप जास्त खुश होतो. आम्ही छानपैकी बाप्पांना घरात घेतलं आणि फायनली बाप्पा त्यांच्या जागेवर विराजमान झाले. मस्त वाटलं बाप्पा घरी आल्यानंतर. सगळ्यांनाच हा दिवस खूप जास्त महत्त्वाचा असतो. त्यामुळे मला वाटते मी तुमच्याबरोबर पण शेअर करावं, की आमच्या घरी काय-काय झालं. बाप्पा घरी आल्यानंतर खूप जास्त छान वातावरण होतं. खूपच मजा येते. इकडे आम्ही पेटपूजेच्या तयारीला लागले होतो. बाप्पांना पण छान-छान नैवेद्य द्यायचा असतो, म्हणून आज जेवढं शक्य होईल तेवढे सगळे पदार्थ बनवण्याचा आमचा प्रयत्न असतो. म्हणून आज मोदक तर होतेच, मोदक तर मॅन्डेटरी असतात. पण त्याचबरोबर पुऱ्या करायचं ठरलं होतं. पुऱ्यांबरोबर छोले, भजी, वडी असं सगळंच बनवणार होतो आम्ही. कारण बाप्पा घरी आल्यानंतर 5-6 दिवसामध्ये आम्हाला सगळंच त्यांना द्यायचं, खाऊ घालायचं असतं म्हणजे. आणि जसं आम्ही इकडे स्वयंपाकाची तयारी करत होतो, तसेच आमच्या घरातले ब्राह्मण म्हणजेच माझे माझे मिस्टर, जे या कामात अगदी एक्सपर्ट आहेत, ते छानपैकी बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करत होते. त्यांना हे सगळं माहीत आहे, त्यामुळे तेच करतात. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मनापासून खूप छान अशी पहिली आरती केली, ज्यात खूप जास्त एक्साइटमेंट असते. आणि आरती झाल्यानंतर बाप्पा छान नैवेद्य दाखवला. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.